गांधीनगर येथील कचरा डेपोच्या बाजूला टाकण्यात आलेल्या कचऱ्याला वारंवार आग लावण्याचे प्रकार वाढल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. कचरा जळाल्याने निर्माण होणारा धूर शेजारील खेळाच्या मैदानात पसरत असून तेथे खेळणारी मुले, सकाळी धावणे, व्यायाम करणारे नागरिक तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आवंडी वसाहत आणि गांधीनगर परिसरातील रहिवाशांकडून याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या गंभीर विषयाकडे अन्याय निवारण समितीने वारंवार लक्ष वेधले, मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून जळालेल्या कचऱ्याच्या धुराचा प्रश्न सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरलाय. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता अन्याय निवारण समितीच्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, नगरसेवक तसेच समितीचे अध्यक्ष बामणे भाऊजी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून आग लागलेला संपूर्ण कचरा तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर गांधीनगरच्या नगरसेविका आसावरी खेडेकर यांचे पती महेश खेडेकर यांनी अग्निशामक गाडी आणि जेसीबीच्या मदतीने जळालेला कचरा विझवून तो हटवण्याचे काम सुरू केले आहे. हे काम एका दिवसात पूर्ण होणार नसून पुढील 3-4 दिवसात संपूर्ण कचरा हटवण्यात येईल, अशी माहिती बामणे भाऊजी यांनी दिली आहे. तसेच नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अमर कांबळे यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू झालेल्या कारवाईमुळे आता परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.